नमस्कार तुमका सर्वांक आजच्या व्हिडिओवर एक रिक्वेस्टेड रेसिपी हांव तुमकां दाखोवन आसा ते जावन आसा बीन्स सुक्का। सांगाता आजच्या दनपाराचे जेवणाची आमचो मेनू जावन आसा गालम्याची चटणी, पेज आणि हे बीन्स सुक्का। सिंपल तरान हे रांदपाचें नुस्तें कशें करचें म्हणून पळया। एक आयदनांत हांगा 2 टेबलस्पून म्हणसर नाल्ल तेल काडून घेवचें। तेल होऊन जाल्ल्यान ताका अर्दें टीस्पून म्हणसर ससाव घालचें। हांगा ससाव फुटून आयल्यान ताका अर्दें टीस्पून म्हणसर उडदा दाळ, सांगाता 1 टीस्पून म्हणसर चण्या दाळ घालची। ताचे सांगाता 5 ते 6 म्हणसर साली समेत क्रश केल्ल्यो लसूण घालच्यो, तशेंच अर्धे इंच आलें हांगा चॉप करून घालचें। दाळ हांगा ऑप्शन, पण हे घाल्यार आमचे नुस्तें या सुके नुस्तें सेवताना एकदम क्रंची फ्लेवर येता, त्या देखून आमी हांगा दाळ घालची। सांगाता 2 हांगा उबी चिरिल्ल्यो तरणी मिरसांग घालची। बीन्स ग्रीन असता आणि आमी ग्रीनची मिरसांग इल्लेशे आड कट केल्यार सेवताना आमकां सांगाता मिरसांगे साबीजे पडता, त्या देखून मिरसांग हांगा उबी चिरची। तशेंच एक व्हड सायज असो पियाव हांगा चॉप करून घालचो। सांगाता इल्लोसो देवा पालोय घालचो। पियावाचो कलर चेंज जाता म्हणसर मिडियम फ्लेम दवरन हांगा पियाव बरो करून बसचो। पियावाचो कलर इल्लोसो चेंज जाल्लो असो कट करून दवरिल्ले बीन्स हांगा घालचे। फ्रेंच बीन्स कट करताना इल्लेशे बारीक कट करचे, सांग्या बरी तेकेशे व्हड सायज करचे न्ही, एकदम बारीक न्ही एकदम व्हडी न्ही, इल्लेशे मिडियम सायज कट करून हे हांगा पियावा सांगाता बरें करून मिक्स करचे। सांगाता इल्लेशे मीठ घालून फ्लेम लो दवरन धांगणे दांपून हे उकडच्याक सोडचे। हांवें हांगा नॉन स्टिक आयदन यूज केला। हांगा उदक घालिनासतना हांव हे बीन्स रांदून आसा। इन केस तुमी दुसरे आयदन यूज करता जाल्यार 2 टेबलस्पून म्हणसर उदक वयल्यान स्प्रिंकल करचे। नंतर हे बीन्स या रांदपाचें नुस्तें रांदतना उदक घालिनासतना रांदूंक ट्राय करचे। सडव जावन हे बीन्स उबे कत्त उकडल्यार हाची रूच आणखी बरी जाता आणि हे बीन्स वेगळी उकडता। आता 10 मिनिटां उपरांत हांगा बीन्स तावन बरें मॉइश्चर सुटला, तशेंच बीन्स हांगा उकडून तयार आसा। भजयेक हांगा मीठ उणें पडल्यार रुची प्रमाणे मीठ घालचें। ह्या रांदपाच्या नुस्त्याक टोमॅटो जावन दी हळदी पावडर या तांबडे मिरसांगेचो पावडर हांवें खंयचोय घालूना। नॅचरली अशेंच ग्रीन वेजीस इल्लेशे उणें स्पायस दवरून केल्यार हाची फ्लेवर आनीक बरें जाता। आता आमी अर्दो कप म्हणसर कांतुल्लो फ्रेश नाल्ल घालचो। नाल्ल घाल्या उपरांत हांगा बरें करून बीन्सा वांटो मिक्स करचें। तशेंच नाल्ल घाल्या उपरांत बीन्साक बरें वडच्या खातीर धांगणे दांपून एक 2-3 मिनिटां खातीर आमी लो उज्यार उकडूंक सोडचें। फ्रेंच बीन्स नॅचरली स्वीट असता, हाचे सांगाता आमी नाल्ल घाल्ल्यान आनी हे बरें करून वडच्या खातीर आमी 2-3 मिनिटां खातीर हांगा लो उज्यार दवरल्यान हाची टेस्ट आनीक वाडटा। हांगा जाता तितले स्पायसेस उणें केल्यार हे आमकां नॅचरली म्हळ्यार एक्चुअल कशें फ्लेवर आसा न्ही त्या प्रकारांत आमकां सेवंक जाता आनी हाची टेस्ट एकदम बेस्ट आसा। आनी आमी ही दाळ घालून केल्यान ही आमकां ही टेस्ट करतना आसा न्ही एकदम क्रंची फिलींग येता। ही रेसिपी रिक्वेस्ट केल्ल्या रीमा तुमकां मस्त देव बरें करूं। बरो आसता आयचो ह्यो व्हिडिओ तुमकां बरो लागलो म्हणून, बरो लागलो तर दायकन लायक बटनाक क्लिक करा। सांगाता ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक आनी कुटुंबादारांक शेअर करूंक बिलकुल विसरा नाकात। हांवें जेवणा सांगाता गालम्याची चटणी केली, हाची लिंक हांव ऑलरेडी तुमकां डिस्क्रिप्शनार अपडेट करता, दायकन ते तुमी फॉलो करचें। आमी गालम्याची चटणी तशेंच हे बीन्स सुकें पेजे सांगाता जेवण ददोशी जाल्यार तुमी तुमच्या घरांनी ही रेसिपी ट्राय करा। उपरांत तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सांत दिया। खंयच्याय नव्या रेसिपी खातीर दायकन कमेंटान म्हाका अपडेट करा। बेगीनच मेळ्ळ्या नव्या रेसिपी वच्चो। टिल देन टेक केअर, गॉड ब्लेस। तुमच्या मोगाचें कविता।